Hello friends, today we are going to some discussion about how to find the vector and Cartesian equation of a plane passing through the three non-collinear points. Okay. The statement of the theorem is the equation of a plane passing through the three non-collinear points A, B, C having position vector A bar, B bar, C bar respectively with respect to origin is R bar dot B bar minus A bar cross product with C bar minus A bar is equal to A bar dot B bar minus A bar cross C bar minus A bar. तर बघा आजच्या व्हिडिओचा आपला पॉइंट होता की वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन आपण कसं लिहिणार की जे प्लेन तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होते. ओके, तर ह्या थेरमचं स्टेटमेंट आहे की जे प्लेन दिलेलं आहे तुम्हाला ते प्लेन या तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होते की ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार बी बार आणि सी बार आहे. तर त्या प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार आहे. तर याचं प्रूफ लिहित असताना ह्या दिलेल्या स्टेटमेंटची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कशी बनेल बघा. सपोज फॉर एक्झाम्पल हे प्लेन आहे की हे प्लेन तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होते. सपोज हा पहिला पॉइंट आहे ए की ज्या या ए या पॉइंटचा पोझिशन वेक्टर तुम्हाला ए बार दिलेला आहे. दुसरा हा बी पॉइंट आहे की ज्या बी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर बी बार आहे. आणि तिसरा नॉन कोलिनियर पॉइंट सी आहे की जे या सी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर सी बार आहे. ठीक, ओके. आणि याच प्लेन मधला पी हा एनी व्हेरिएबल पॉइंट आहे की ज्याचा पोझिशन वेक्टर आपण काय म्हणतोय आर बार म्हणतोय. बघा आता या ठिकाणी जर का ह्या तीन पॉइंट पासून तुम्ही दोन वेक्टर को इनिशियल वेक्टर जर ड्रॉ केले तर कोणते मिळते तुम्हाला. सपोज मी हा एक एबी बार ड्रॉ करून घेतला, त्यानंतर एसी बार हा दुसरा एक वेक्टर ड्रॉ करून घेतला आणि तिसरा को इनिशियल वेक्टर मी एपी बार ड्रॉ करून घेतला. ठीक, ओके. आता मला सांगा की हे तीन वेक्टर कोणते एबी बार, एसी बार आणि एपी बार हे कसले वेक्टर झाले. एकाच प्लेन मधले वेक्टर झाले का. ओके, जर एकाच प्लेन मधले वेक्टर होत असतील तर ह्या तीन वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय मिळतो, 0 मिळतो. सपोज एबी बार आणि एसी बारचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला, ह्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर तुम्हाला एक असा वेक्टर मिळेल की जो ह्या दोन्ही वेक्टरला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तो कोणता असेल की एबी बार क्रॉस प्रोडक्ट विथ एसी बार म्हणजे हा एक असा वेक्टर आहे की जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग जर पहिल्या कंडिशन नुसार तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन लिहायचं असेल तरी चालेल. तर पहिला थेरम आपण काय बघितलं होता, इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. याही पॉइंटचा तुम्ही यूज केला तरी तुम्हाला प्रूफ लिहिता येईल. अदरवाइज तुम्ही जर ह्या प्लेन मधले ह्या तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स पासून आणि हा पी व्हेरिएबल पॉइंट पासून तीन को इनिशियल वेक्टर एकाच प्लेन मधले घेतले म्हणजे को प्लेनर वेक्टर घेतले तर ह्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तुम्ही जर 0 दाखवला तर तुम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए प्लेन मिळेल. ते कसं मिळेल तर बघा गिवन इन्फॉर्मेशन जे आहे पहिल्यांदा गिवन लिहून घेऊया आपण. काय दिलेलं आहे बघा, ए प्लेन passing through the point A of A bar, B of B bar and C of C bar. Now let P of R bar be any variable point on a plane. Any variable point on a plane. Therefore, काय म्हणतात ते तुम्हाला बघा. Therefore, AP bar, AB bar and AC bar are coplanar vectors. तर हे तीन वेक्टर कसले आहेत, कोप्लेनर वेक्टर्स आहेत. आणि जर हे तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर ह्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती मिळतो, 0 मिळतो. Therefore, काय म्हणतात तुम्हाला, एपी बार डॉट प्रोडक्ट विथ एबी बार क्रॉस एसी बार विच इज इक्वल टू 0. आता हे जे दोन हा जो वेक्टर दोन पॉइंट पासून
जो तयार झालेला आहे त्याला कसा डिफाइन करता येतो? पोझिशन वेक्टर ऑफ टर्मिनल पॉइंट मायनस पोझिशन वेक्टर ऑफ इनिशियल पॉइंट. त्या डेफिनेशन नुसार एपी बार कसा डिफाइन होईल बघा. पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आर बार मायनस ए या पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए बार. याचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला कशाशी घ्यायचा आहे? हा एबी बार क्रॉस एसी बार. आता हा एबी बार कसा डिफाइन होईल बघा. पोझिशन वेक्टर ऑफ टर्मिनल पॉइंट मायनस पोझिशन वेक्टर ऑफ इनिशियल पॉइंट क्रॉस प्रोडक्ट विथ पोझिशन वेक्टर ऑफ टर्मिनल पॉइंट मायनस पोझिशन वेक्टर ऑफ इनिशियल पॉइंट इज इक्वल टू 0. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वापरली, त्या वेक्टरना आतमध्ये जर मल्टिप्लाय डॉट प्रोडक्ट घेतला तर काय मिळेल बघा बरं. हा आर बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. आता ही टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे. पलीकडे गेल्यानंतर काय मिळेल? पॉझिटिव्ह मिळेल. म्हणजे काय मिळेल बघा तर हा आर बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार विच इज इक्वल टू ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ सी बार मायनस ए बार. हे तुमचं काय असेल? रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, तर हे तुमचं ह्या थेरमचं प्रूफ होतं. बी द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन passing through the 3 non-collinear points. ठीक, ओके. तर हे आपल्या आजच्या थेरमचं प्रूफ होतं की जर का दिलेलं प्लेन हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होत असेल तर ह्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स पासून आणि पी या व्हेरिएबल पॉइंट पासून 3 कोप्लेनर वेक्टर तुम्ही डिफाइन करून घेतले. एपी बार, एबी बार आणि एसी बार. आणि हे कोप्लेनर वेक्टर असल्यामुळे याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय म्हटला तुम्ही? 0 म्हटला. त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेतला आणि हे वेक्टर डिफाइन करून घेतले. एपी बार म्हणजेच आर बार मायनस ए बार, एबी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार, एसी बार म्हणजेच सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. त्याला सिम्प्लिफाय केलं तुम्हाला काय मिळालं? वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक, ओके. आता जर हे वेक्टर इक्वेशन झालं, ह्याच्यावरून तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन कसं लिहिता येईल बघा. रिमार्क म्हटला तरी चालेल. रिमार्क काय म्हणताय? फाइंड दी कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू दी 3 नॉन कोलिनियर पॉइंट. कोणकोणते पॉइंट दिलेले तुम्हाला? ए ऑफ x1 y1 z1, b ऑफ x2 y2 z2 and c ऑफ x3 y3 z3 is. जर तुम्हाला प्लेन ह्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होते असे जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि त्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन जर लिहायला सांगितलं असेल तर ह्याच डेफिनेशन वरून तुम्हाला त्याचं कार्टेशियन इक्वेशन कसं लिहिता येईल बघा. इथं डेफिनेशन आहे आर बार मायनस ए बार. आर या पॉइंटचे पोझिशन एक्स वाय झेड मानले तर आर बार मायनस ए बार हा काय मिळेल तुम्हाला? फर्स्ट रूल मधला एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z. सेकंड रो मध्ये बी बार मायनस ए बार आहे. बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 z2 आहे. म्हणजे सेकंड रो काय मिळेल? x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. आणि थर्ड जो रो आहे तो कुणाचा आहे? सी बार मायनस ए बार. सी या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x3 y3 z3. त्यानुसार तुम्हाला काय घेता येईल? हा थर्ड रो मधला एलिमेंट x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1 इज इक्वल टू 0. हे तुमचं काय असेल? रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन असेल की जे प्लेन या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होते. ठीक, ओके. तर हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन, हे झालं कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन. ओके, तर ह्या थेरम वरती डिपेंड असणार याचं एक एक्झाम्पल, काउंटर एक्झाम्पल बघूया आपण. म्हणजे तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा हे लक्षात येईल. सपोज फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घ्या की जे प्लेन तुम्हाला ह्या 3 पॉइंट मधून पास होते हे दिलेलं असेल. ठीक, 3 तुम्ही कोणतेही पॉइंट घेतले त्याचे कोऑर्डिनेट्स तरी चालतील. सपोज मी हे घेतो एक्झाम्पल बघा. काय म्हणताय तुम्हाला? फाइंड
vector equation of a plane passing through the three non-collinear points. कोणकोणते पॉइंट दिले तुम्हाला बघा 1 1 2 0 2 3 and थर्ड पॉइंट घ्या 4 5 6. जर तुम्हाला हे प्लेन या तीन पॉइंट मधून पास होतं हे जर दिले असेल तर त्याचं वेक्टर इक्वेशन तुम्हाला डिफाइन करायचं आहे. काय म्हणतात? The plane passing through the points A of 1 1 2, B of 0 2 3 and C of 4 5 6 having position vectors A bar, B bar, C bar respectively. Therefore, मला A bar कसा डिफाइन करता है बघा कि A bar is equal to I cap plus J cap plus 2K cap. B bar is equal to काय होईल 0 I cap plus 2J cap plus 3K cap. C bar is equal to काय होईल 4 I cap plus 5J cap plus 6K cap. And काय म्हणताय P of R bar be any variable point in the plane. Therefore, vector equation of a plane कसा डिफाइन होता है? ऐसा vector equation of a plane. Therefore, vector equation of a plane is क्या है? R bar dot B bar minus A bar cross product with C bar minus A bar is equal to A bar dot B bar minus A bar cross product with C bar minus A bar. सपोज याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 म्हटला. आता हे इक्वेशन डिफाइन करण्यासाठी तुम्हाला किती टर्म्स पाहिजेत? A bar minus B bar पाहिजे, C bar minus A bar पाहिजे आणि ह्याचा डॉट प्रोडक्ट A bar शी पाहिजे. तर मग आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय डिफाइन करून घेऊया? B bar minus A bar डिफाइन करून घेऊया. B bar काय आहे तुमच्याकडे? 0 I cap plus 2J cap plus 3K cap minus A bar काय आहे? I cap plus J cap plus 2K cap. आणि जर तुम्ही याचा डिफरन्स घेतला 0 minus 1 2 minus 1 means plus J cap 3 minus 2 means plus K cap. त्याच पद्धतीने C bar minus A bar जर घेतला C bar काय दिलेला आहे 4 I cap plus 5J cap plus 6K cap minus A bar काय है I cap plus J cap plus 2K cap. Therefore C bar minus A bar is equal to 4 minus 1 3 I cap 5 minus 1 4 J cap 6 minus 2 is plus 4K cap. ओके, आता याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा तुम्हाला. ह्या ठिकाणी आपण B bar minus A bar क्रॉस प्रोडक्ट विथ C bar minus A bar डिफाइन करणार आहे. Therefore काय म्हणतात तुम्हाला B bar minus A bar क्रॉस प्रोडक्ट विथ C bar minus A bar. क्रॉस प्रोडक्ट रिलेशन काय? डिटरमिनंट मध्ये फर्स्ट रो मध्ये I J K, सेकंड रो मध्ये B bar minus A bar चे कंपोनेंट्स काय काय मिळतील? -1 1 1. थर्ड रो मध्ये C bar minus A bar चे कंपोनेंट्स काय आहेत? 3 4 4. जर हा वेक्टर तुम्ही डिफाइन केला 4 minus 4 काय आला 0 आहे क्या? त्यानंतर माइनस साइन आहे -4 -3 -7 माइनस माइनस प्लस 7 जे क्या होईल. त्यानंतर -4 -3 -7. ओके, -4 -3 प्लस 7 जे क्या होतं -4 -3 मीन्स -7 की क्या काय मिळालं तुम्हाला? B bar minus A bar क्रॉस प्रोडक्ट विथ C bar minus A bar. ओके, तर आता तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 काय म्हणू शकता? देयरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 काय म्हणताय की हा R bar डॉट B bar minus A bar क्रॉस प्रोडक्ट विथ C bar minus A bar काय मिळालाय 0 I cap plus 7 J cap minus 7 A cap which is equal to A bar. A bar काय आहे तुमच्याकडे?
की i cap plus j cap plus 2k cap डॉट प्रोडक्ट विथ क्रॉस प्रोडक्ट आहे b बार मायनस a बार क्रॉस c बार मायनस a बार काय मिळाला 0 i cap plus 7 j cap minus 7 k cap. Therefore त्याचा डॉट प्रोडक्ट जर घेतला तुम्ही तर हा r bar dot is equal to 0 i cap plus 7 j cap minus 7 k cap which is equal to dot product काय होईल 1 into 0 0 i cap plus 1 into 7 7 j cap plus 2 into minus 7 is minus 14. Okay, sorry. Dot product काय मिळतो 1 into 0 0 plus 1 into 7 7 2 minus 7 is minus 14. Therefore काय म्हणतात तुम्हाला की r bar dot 0 i cap plus 7 j cap minus 7 k cap which is equal to minus 7. हे काय असेल तुमचं be the required vector equation of a plane असेल. तुमचं रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन असेल. ठीक ओके. तर हे झालं तुमचं तुम्हाला तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स दिलेले असतील तर त्याच्यापासून तुम्ही वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन डिफाइन केलं बाय युजिंग दिस डेफिनेशन. ओके ठीक. तर त्या पॉईंटवरती असणारी एक्झाम्पल्स मिसलिनियस किंवा एक्सरसाइजमध्ये जसं याच्या अगोदर आपण शॉर्ट व्ह्यूमध्ये तुम्हाला अपलोड केलेली आहेत त्याच पद्धतीनं ह्याही पॉईंटवरची सगळी एक्झाम्पल आपण शॉर्ट व्ह्यूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही ती बघू शकता. ही एक्झाम्पल ह्याच्या थ्रूमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता. ओके थँक्यू.